बातमीनं आम्हाला संमिश्र सरकार हवंय, एक व्यक्ती एक पक्ष हे 10 वर्षात दिसून आलं। महायुतीला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत आणि एकाधिकारशाही देशाला घातक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। हुकुमशहाला स्वीकारणं देशासाठी योग्य नाही, संमिश्र सरकार नको असं एकेकाळी वाटायचं, पण संमिश्र सरकारच्या काळातच चांगलं सरकार चालतं हे दिसून आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते। म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे। जागा वाटप झालेलं आहे, आता प्रत्येकाने आपापला पक्ष आणि आपापल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे, कारण जागा वाटप झाल्यानंतर साहजिकच आहे जर आपण मोठं चित्र पाहण्यासाठी एकत्र आलो असू तर तिथल्या कार्यकर्त्यांना त्या पक्षाच्या नेत्यांनी समजवणं गरजेचं आहे। तशी अजून महायुतीची सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय अजून जाहीर झालेला नाहीये, त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काय उपयोग नाहीये। फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत त्याला काय अर्थ नाही, उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेत आहेत याला अर्थ नाहीये। आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे, पण ते संमिश्र पाहिजे, कणखर नेता पाहिजे, पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे। जो देईल साथ त्यांचा करू घात अशी व्यक्ती आम्हाला नकोय, असा पक्ष आम्हाला नको आहे। सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल।